नाशिकच्या अंबड येथील शांतीनगर झोपडपट्टीवरील कथित बेकायदेशीर अतिक्रमण कारवाई विरोधात आता आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. गरीब, वंचित आणि कष्टकरी नागरिकांना अचानक बेघर करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? कायद्याचे उल्लंघन करून कारवाई करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा सवाल करत सदावर्ते यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. अंबड व औद्योगिक वसाहतीतील शांतीनगर झोपडपट्टीत 2 जून रोजी झालेल्या अतिक्रमण कारवाईत अनेक कुटुंबे उघड्यावर आली असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या कारवाईनंतर 8 जून पासून सातपूर येथील उद्योग भवन MIDC कार्यालयासमोर रवी आहिरे आणि गणेश खंदारे यांनी कायमस्वरूपी पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. तर झोपडवासियांनी आपले संसार रस्त्यावर मांडत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली बिराड आंदोलन सुरू केले होते. मंगळवार दिनांक 16 रोजी सायंकाळी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी उपोषणकर्ते रवी आहिरे आणि गणेश खंडारे यांना ज्यूस पाजून आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र जोपर्यंत शांतीनगर वासियांना न्याय मिळत नाही, पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत बिराड आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी सदावर्ते यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत सांगितले की कायद्याने ठरवलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करून जर झोपडपट्टी हटवली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत उत्तर द्यावेच लागेल. शांतीनगर वासियांवर अन्याय झाला असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरूच राहील. दरम्यान या प्रसंगी शासनाच्या योजनांवरही टीका करत आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या. लाडकी बहीण योजना नको, आम्हाला काम द्या, घामाचे दाम द्या, शांतीनगर वासियांना घर द्या. तसेच 17 जून रोजी सकाळी 11 वाजता शांतीनगर झोपडपट्टी वासियांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करावी, असे आवाहन ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर. बुद्ध धर्म परिषदेमध्ये असं बघून वाचून मला तर सगळं मुखपाटच आहे. प्रज्ञा, दया, करुणा सगळे तुम्ही तिथे बोलल्या. फक्त म्हणजे बौद्धांना खुश करण्यासाठी तुम्ही तिथं बोलल्या आणि इथं आमच्या बौद्धांना, आमच्या मातंगांना, आमच्या भटक्यांना, आमच्या कष्टकऱ्यांना घराची राख रांगोळी करायला ही टोळी सोडली का, असा प्रश्न सुद्धा मी तुमच्या समोर एकनाथ शिंदे साहेब उपस्थित करतो. कारण बघा, जयश्री पाटील म्हणतात कुठे गेली प्रज्ञा, कुठे गेली करुणा, जेव्हा आमच्या घरात तुटू लागले एकनाथ शिंदे साहेब. खोट बहिणी म्हणून चालत नाही. अरे आम्हाला घाम द्या, काम द्या, त्या लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला द्या. आपल्याला घामाचे दाम द्या, लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हालाच राहू द्या, ते बंद करा. ज्यांना ज्यांना हे मान्य आहे तुम्ही हात वर करा, हात खाली करू नका. थांबा, बघा एकनाथ शिंदे साहेब, लाडकी बहीण योजना बंद करा, आमच्या घराला वापस करा. लाडकी बहीण योजना बंद करा, आमच्या घरा वापस करा. हे म्हणणार हे मतदान मी आज तुम्हाला दाखवलं. ही लोकशाही आहे, ही डेमोक्रेसी आहे. लोकांना वाटत होतं की गुणरत्न का बोलत नाही, लेकिन जब माझ्या समाजावरती तुम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाली होती, एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली. आझाद मैदानावर, त्या आझाद मैदानावर ते कार्यक्रम लोक आणण्यासाठी रात्रभर गाड्या लावल्या, रात्रभर लोक भरून दिले. तिथं तुम्ही शपथ खाल्ली आरक्षणाची. आज पुन्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती असेल तिथं शपथ खा आणि शांतीनगरला आपली आपली घरं वापस करायला सांगा.
मंत्री केवळ जातीचा नसतो. मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री असो ते सगळ्या समाजाचे असतात, जनतेचे असतात. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही विसरता कामा नाही. जिथं माझ्या समाजावर मी ज्या रक्ताचा आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारस आहे, मी वारसदार आहे. आणि जर या लढाईला मी परत सांगतोय, बांगलादेशी नाही, ते पाकिस्तानी नाही, हा लँड नाही. या लढाईला जर तुम्ही जाणून बुजून मोठं केलं तर याच्या समवेत गुणरत्न सदावर्ते सुद्धा आम्हाला उपोषण करेल, हे मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो. म्हणून उद्या सकाळी परत वाट बघायची. 11 वाजता तक्रार घेऊन कुठं जायचंय? कुठं जायचंय? कुठं जायचंय? काय लिहायचं की 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत कायद्याप्रमाणे झोपडी तोडता येत नाही आणि तोडलेल्यांवर अॅट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल करा. काय द्यायचंय? अॅट्रॉसिटी खाली गुन्हे, अॅट्रॉसिटी खाली गुन्हे. जाणार जाणार? भीती वाटल, भीती वाटल, भीती वाटल, भीती वाटल, भीती वाटल. उद्या सकाळपर्यंत ही सगळी माणसं नाही झाला तर सकाळी अगोदर पोलीस स्टेशनला जातील. देखो भाई, इतर भारताची परीक्षा शिकवून घ्यायची असते आणि समजून जायचं, समजून जायचं, समजून जायचं. आसक्तीमुळे उद्धव ठाकरेच्या काळात अनिल देशमुख काय झालं, अनिल देशमुखांच्या बाबतीत हे असते जयश्री पाटील आहेत. त्यामुळे समजून जायचं. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ, 11 नंतर तुझा वेळ संपलेला असेल आणि आमचा उदय झालेला असेल. हे तर एक शीत सांगितलं. त्यानंतरची लढाई तुम्ही उद्या तक्रारी दाखल केल्याच्या नंतर मी 12 वाजता पत्रकार परिषद देऊन सांगेल. मंजूर आला? मंजूर आला? तुमच्यापैकी एखाद्या लाडक्या बहिणीला बोलावलं जाईल. सांगायला तुमच्यापैकी लाडक्या बहिणीला बोलावलं जाईल, तुमच्यापैकी लाडक्या भावाला बोलावलं जाईल, तुमच्यापैकी लाडक्या भावाला बोलावलं जाईल. माझा आणि बॅरिस्टर तुमच्या गांधीजींचं कधीच वैचारिक जमत नाही, कारण बाबासाहेबांचं गांधीजींचं कधीच जमलं नाही. त्यामुळे माझं त्यांचं जमत नाही. पण नोटावर प्रिंट केलेले गांधी आहेत, त्याच्यामुळे एखादा लाडका भाऊ चुकून जाता कामा नाही. लाडका भाऊ चुकून जाता कामा नाही. लक्षात ठेवा, पैसा लय दिवस पुरत नसते. लक्षात ठेवा, कोणी सुद्धा स्वतःला भुरळ पाडून घेऊ नका. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं खंबीर राहा. उदय हे काय रेकॉर्डिंग मध्ये म्हणतात, काय म्हणतात रेकॉर्डिंग मध्ये? तुम्हाला 3-4 महिने पत्र टाकून देतो. उदय तुम्हाला 1-2 महिने मंत्र्यांना बंगला नसला तर तुम्हाला किती गुदगुदी होते, खात सुटते. तुम्हाला बंगला पाहिजे, बंगला पाहिजे, बंगला पाहिजे. आणि आम्हाला म्हणता तुम्ही पत्र टाकून देतो. आम्ही काय भिकारी आहेत का? तुमची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे. आम्ही ती रेकॉर्डिंग सुद्धा पोलिसांना देऊ. वेळ प्रसंगी ती रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सुद्धा म्हणजे सादर करू. हे सुद्धा मी त्यांच्याची चोट सांगतो. मित्र, हे सगळं लक्षात घेता आज मी दादा भगवंताचे आपल्याला काही विचार आहेत. त्या विचाराप्रमाणे आपण वर्षावर जसा एका दिवसांपुरता मर्यादित असतो, उपवास जसा मर्यादित असतो, तसा आपण उपवास भगवंताला आठवा. पराभव समजून घेऊ नका. उपवास महत्वाचा नाही, बाबासाहेबांनी दिलेला संविधानिक लढा महत्वाचा आहे. तुम्ही उपवास करून स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही जरंगे सारखे खजूर खाऊन उपवास करत नाही. त्यामुळं तुम्ही उपवास करू नका. मी तुम्हाला विनंती करतो,
तुम्ही उपवास सोडा, पण विराट मात्र इथंच राहिलं पाहिजे. विराट इथून हटेल तर ठाण्याच्या बंगल्यावर जाईल ना. तुमच्या विराटासोबत गुणरत्न सुद्धा त्याच चुलीवरल्या भाकरी खाईल, पण विराट कुठं जाईल? विराट कुठं जाईल? विराट कुठं जाईल? विराट कुठं जाईल? आणि त्यानंतर विराट रत्नागिरीला सुद्धा जाईल आणि हिरानंदानी ठाण्याला सुद्धा जाईल. कुठं जाईल? रत्नागिरी. आणि कुठं जाईल? आणि हिरानंदानी ठाण्याला. आणि कुठं जाईल? हिरानंदानी ठाण्याला. चला टाळ्या वाजवून. हिरानंदानी ठाण्याला. हिरानंदानी ठाण्याला. हिरानंदानी ठाण्याला. अरे हिरानंदानी ठाण्याला. हिरानंदानी ठाण्याला. सांगायचं तात्पर्य आमचा उदय हिरानंदानी ठाण्याला राहतोय. सांगून टाकलं जरुरी आहे ना. आपलं म्हणणं मांडावं लागतं ना उदय. आणि म्हणून आपण उपवास मागे घ्यावा. माझी विनंती आहे, कोणी उदय सामान जाऊन तुम्हाला लिंबूचं पाणी दिल्यामुळं आपले लय शक्तिशाली होत नाही. संविधानाने शक्तिशाली आहोत आणि ते फक्त जरंगेकडे जाऊ शकतात. आपण अनुसूचित जातीत जन्माला आल्यामुळं उदयला कदाचित उदय यायला अवघड वाटत असेल, म्हणून उदयला तिसऱ्या दर्जाचा अधिकारी इथं पाठवलं. म्हणून उदयचा निषेध निषेध. 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 एकनाथ शिंदे साहेबांच्या टोळीचा निषेध निषेध. एकनाथ शिंदे साहेबांच्या टोळीचा निषेध निषेध. एकनाथ शिंदे साहेबांच्या टोळीचा निषेध निषेध. एकनाथ शिंदे साहेबांच्या टोळीचा. एकनाथ शिंदे साहेबांच्या टोळीचा. एकनाथ शिंदेच्या टोळीचा. एकनाथ शिंदेच्या टोळीचा. एकनाथ शिंदेच्या टोळीचा. एकनाथ शिंदेच्या टोळीचा. मला वाटतं आजच्यासाठी हे पुरेसं आहे. हे बघता बघता ते विधान परिषदेची निवडणूक विसरून जातील आणि आमच्या गोकुळ गीते साहेबांना त्या आठवणीच्या ऐवजी हे आंदोलन जास्त त्यांना आठवणीत राहील, हे सुद्धा मी सत्य शेवटी सांगतो. मी सांगतो, राजकारण काही करा तुम्ही, परंतु आमच्या भावनांशी, आमच्या संवेदनांशी, आमच्या डिग्निटीशी, आमच्या माणुसकीपणाशी, आमच्या कुटुंबाशी, आमच्या लेकरांच्या शिक्षणाशी, आमच्या माँ बहिणीच्या इज्जतीशी. एकनाथ शिंदे साहेब लाडकी बहीण म्हणता, आज विराट रस्त्यावर आहे, आज माया बहिणी रस्त्यावर आहेत, आज छपरा कसं आहे, तुकडा कसं आहे बघा रस्त्यावर. ऐका आजी काय म्हणतात, बघा बघा उदय काय रे तुझी कर्मत, काय रे तुझी चिन्या. या लाडक्या बहिणी रस्त्यावर उघड्या रांगोळी करायची वेळ आहे. अरे कोणी टॉयलेटला जाऊ देत नाहीत. तुमच्या MIDCच्या टॉयलेट मध्ये गेला तर ते काय विटंबना होणार आहे का? मध्ये जाऊ देत नाही तुम्ही टॉयलेटला. त्या टॉयलेट मध्ये काय तुम्ही काय सोनं हाकता काय?
नव्हतं जाऊ दे. हे मी भारतात पहिल्यांदा पाहत आहे की शौचालयाला जाण्यासाठी 100 पोलीस जर उदय तुम्ही लावून घेतले असतील तर तुमच्या एवढं खालच्या स्तराची हरकत कुणीच केली नाही. आणि हगायला जाऊ देण्यापासून उदय आमच्या सामान्य कष्टकऱ्यांना थांबवत आहे म्हणून निषेध 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 निषेध. उदय सामान तुम्ही आमच्या सामान्य माणसांना हगायला जाऊ देत नाहीत म्हणून तुमचा निषेध निषेध. उदय सामंत लाडक्या बहिणींना तुम्ही हगायला जाऊ देत नाही म्हणून तुमचा निषेध 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 निषेध. उदय ये सब है ना दिखा जाएगा, ये सब पढ़ा जाएगा, फिर मत बोलना मौका नहीं दिया था. कल सुबह 11 बजे तक मौका है. हे वारंवार म्हणायचं नाही. आचारसंहिता आहे. काय आचारसंहिता आहे माहित आहे. काय आचारसंहिता माहित आहे. काय आचारसंहिता आहे ते माहित आहे. याला किती त्याला किती त्याला किती याला आले त्याला आले त्याला गेले. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेब तुमच्या टोळीला सांगा ते संडासला जाण्यापासून सुद्धा थांबवत आहेत आणि अत्यंत गैर अमानवीय मानवाधिकाराच्या विरुद्ध एवढं बोलतो. मी दोन्ही माझ्या भावाला आणि काकांना उपोषण सोडा अशी विनंती करतो. बिराड मात्र इथेच राहील. बिराड मात्र इथेच श्री पाटील साहेब आगे बढ़ो. साहेब आगे बढ़ो. आमच्या हक्काचं उदय सामंत ऐकू केलं पाहिजे. जय भीम. अरे ते एकनाथ शिंदेच्या टोळीला ऐकू केलं पाहिजे. जय भीम. जय भीम. अरे ते हिरानंदानी ठाण्यामध्ये ऐकू केलं पाहिजे. जय भीम. जय भीम. रमते की चोट पे भाऊ आयरे आणि आमचे सुतार काका यांनी 9 दिवस अन्नत्याग उपोषण केलेलं. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज.